जगणे खूप सोपे आहे. तुम्ही गुंतागुंत वाढवत आहात. म्युच्युअल फंडामध्ये स्वॅप भारी की SIP भारी हा प्रश्न जर तुमचा असेल तर हा रील तुमच्यासाठी. तुम्हाला जर मंथली नियमित उत्पन्न हवे असेल, मग ते एखाद्या विशिष्ट कारणासाठी असेल किंवा पेन्शन म्हणून असेल, तर एखादा मोठा कॉर्पस म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून त्यावर स्वॅप घेणे हा एक बेस्ट ऑप्शन आहे. परंतु तुम्हाला नियमित उत्पन्नाची जर गरज नाहीये तर तरीही तुम्ही स्वॅप करत आहात, मंथली उत्पन्न घेत आहात आणि पुन्हा तेच मंथली आलेले उत्पन्न SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये अडकवत असाल तर हे चुकीचे आहे. मोठा कॉर्पस गुंतवणूक करायची, स्वॅप घ्यायचा, आलेले नियमित उत्पन्न SIP मध्ये अडकवायचे, ही गुंतागुंत कशासाठी? जगणे खूप सोपे. तुम्ही अवघड करत आहात. तुमचे वय जर कमी असेल आणि तुम्हाला नियमित उत्पन्नाची जर गरज नसेल तर तुम्ही SIP करा. शक्य असेल तर लमसम गुंतवणूक सुद्धा करा. मोठा कॉर्पस निर्माण करा आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी किंवा पेन्शन म्हणून स्वॅपची गरज असेल तर त्या मोठ्या कॉर्पस मधून नियमित पेन्शन सुरू करून घ्या. जगणे खूप सोपे आहे. तुम्ही गुंतागुंत वाढवत आहात.